नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते। आज आपण 5 ते 5 टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत। खूप सुंदर तुळशी वृंदावन काढणार आहोत। आता खालच्या 5 टिपक्याला एक रेष ओढून घ्यायचा आहे। वरच्या बाजूला आपल्याला आजूबाजूचे टिपक्या सोडून मधला 3 टिपक्याला एक आडवा रेष ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला मधला त्याच्या वरच्या बाजूला 3 टिपक्याला दोन्ही बाजूचा रेष ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला हाफ सर्कल आकाराने डिझाइन काढून घ्यायचा आहे। आता ह्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये मी चॉकलेटी रंग घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा रंग कोणताही घेऊ शकता। मी चॉकलेटी रंग घेतलेला आहे आणि आता खालच्या बॉक्समध्ये आपल्याला पूर्णपणे चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। आणि आता ही रंग भरून तयार झालेला आहे। आता मध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक बॉक्स दिसतोय, तिथे मी पिवळा रंग भरून घेत आहे। आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला पिवळा रंग भरून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे रंग कोणताही घेऊ शकता। मी पिवळा रंग घेतलेला आहे। पिवळा रंग म्हणजे आंबा कलर आहे, हे डार्क पिवळा रंग आहे। आणि आता ह्याच्यानंतर पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे, आता बघू शकाल। आणि आता चॉकलेटी आणि पिवळा किती सुंदर दिसत आहे आपलं येलो आणि चॉकलेटी कॉम्बिनेशन। त्याच्या आतमध्ये मी लाल रंगाचे एक स्वस्तिक काढून घेत आहे। आणि आता आपलं ही स्वस्तिक तयार झालेलं आहे। खालच्या बाजूला थोडंसं मी क्रॉसमध्ये रेष ओढलेला आहे, थोडंसं आपलं स्वस्तिकचे डिझाइन सुंदर दिसतोय, त्यामुळे मी आपला स्वस्तिक तयार झालेला आहे। वरच्या बाजूला सुद्धा मी चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे। चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। तुम्हाला रोज एक वेगळी प्रकारच्या रांगोळी बघायला मिळतील, नवीन रांगोळी सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील। नक्की सबस्क्राइब करा। आणि आता आपलं ही रंग भरून तयार झालेला आहे। त्यानंतर मी अगदी मोठी टिपक्या ठेवत आहे। मी आता पूर्णपणे बाहेरच्या बाजूला आपला पांढरी रेष दिसतोय, तिथं मी टिपक्या ठेवून घेत आहे। तुम्ही हाताने पण ठेवून घेऊ शकता मोठी टिपक्या। मी जास्त वेळ जातो त्यामुळे मी डब्याने टिपके ठेवत आहे, बॉटलनी टिपके ठेवत आहे आणि तुम्ही हाताने सुद्धा टिपके ठेवून घेऊ शकता। आणि आता पूर्णपणे आपला टिपक्या ठेवून झालेला आहे। आता वरच्या बाजूला सुद्धा आपण हाफ सर्कल आकारणी केलेला आहे, तिथं सुद्धा मी टिपके असंच प्रकारे ठेवून घेत आहे। चला आता पूर्णपणे आपण टिपक्या ठेवून तयार करून घेऊया। खूप सुंदर रांगोळी दिसते। आता तुळशी वृंदावन बघू शकाल तुम्ही किती सुंदर दिसत आहे। नक्की तुम्ही काढून बघा, तुळशीच्या लग्नाच्या दिवशी खूप सुंदर रांगोळी आहे। आणि आता ही सुद्धा आपलं टिपक्या ठेवून तयार झालेलं आहे प्रत्येक बाजूचं। आणि आता बोटाच्या सहाय्याने मी प्रत्येक टिपक्याला बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घेत आहे। पूर्णपणे आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे। आता प्रेस करून आपल्याला ह्याच्या आतमध्ये एक रंग भरून घ्यायचा आहे, त्यामुळे मी प्रेस करून घेत आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही असंच सुद्धा हे टिपक्या ठेवून सोडू शकता। मी थोडंसं प्रेस करून त्याच्या आतमध्ये थोडं एक वेगळे रंग भरून घेत आहे। चला आता ही पूर्णपणे आपण टिपक्या प्रेस करून तयार करून घेऊया। आता प्रत्येक बाजूचं आपलं प्रेस करून झालेला आहे आणि आता हा शेवटचा सुद्धा आपला प्रेस करून तयार झालेला आहे। त्याच्यानंतर मी त्याच्या आतमध्ये हिरवा रंगाचे अगदी छोटंसं टिपके ठेवत आहे। प्रत्येक टिपक्यांच्या आतमध्ये मी हिरवा रंगाचे टिपके ठेवत आहे। चला आता आपण पूर्णपणे हे हिरवा रंगाचे टिपक्या ठेवून तयार करून घेऊया। चला आता आपलं पूर्णपणे टिपक्या ठेवून तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूचं तिसरा टिपक्यापासून आपल्याला एक हाफ सर्कल आकार करून आपल्याला एक दिवा काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे। आणि आता ही दोन्ही बाजूचं आपलं तयार झालेलं आहे। आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे। त्याच्यानंतर मी त्याच्या आतमध्ये लाल रंग भरून घेत आहे। वरच्या बाजूला लाल रंग घेतलेला आहे, खालच्या बाजूला मी पिवळा रंग घेतलेला आहे। आणि आता खालच्या बाजूला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि एक छानसं सुंदर आपलं दिवा तयार झालेला आहे। आता बघू शकाल मी आंबा कलर भरलेला आहे। आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला मी पणती काढून घेत आहे, 2 पणती काढून घेत आहे। आजूबाजूला एक टिपका उरलेला आहे, तिथं 2 पणती काढून तयार करून घेत आहे।
आणि आता ही बाजूचे सुद्धा आपलं पणती काढून तयार झालेला आहे। आणि आता ह्याच्यानंतर पणतीच्या खालच्या बाजूला मी मोरपंखीचे रंग भरून घेत आहे आणि आता वरच्या बाजूला मी लाल रंग भरून घेत आहे आणि दोन्ही बाजूचा आपला पणतीचे रंग भरून तयार झालेला आहे। बघू शकाल किती सुंदर झालेला आहे। त्यानंतर वरच्या बाजूला लाल रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता वरच्या बाजूला दिवाला आपण पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता वरच्या बाजूला लाल आणि खालच्या बाजूला पिवळा अशा प्रकारे दोन रंग भरलेला आहे पणतीच्या आतमध्ये। आणि आता ही तयार झालेला आहे। आता वरच्या बाजूला मी एक 3 क्रॉसमध्ये रेष वडलेला आहे आणि त्यानंतर त्याला अगदी छोटंसं मी पानं काढून घेत आहे आणि तुळशीचं पानं काढून घेत आहे आणि आता आपलं तुळशीचं झाड किती सुंदर दिसत आहे। आता बघू शकाल तुम्ही पूर्ण तयार झाल्यानंतर तुम्ही बघा आणि वरच्या बाजूला अगदी छोटंसं डॉट्स टिपक्या ठेवून मी एक थोडंसं रेष वडलेलं आहे आणि आता ते आपलं मंजुळासारखं दिसतोय। आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आणि पूर्णपणे आता ही वरच्या तुळशीची झाडं तयार झाल्यावर तुम्ही बघा खूप सुंदर दिसत आहे। आणि आता पूर्ण हे तयार झालेलं आहे तिन्ही बाजूचा आणि आता आपल्याला अजून छोटा 2 रेष वडून घ्यायचं आहे खालच्या बाजूला आणि आता ते सुद्धा आपण 2 रेष वडून आणि आता त्याला सुद्धा थोडंसं पानाचे आकार तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याला सुद्धा पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता हे पूर्णपणे आपलं तुळशीचे झाडं तयार झालेलं आहे। आणि आता ह्याच्यानंतर मी प्रत्येक पानांमध्ये हिरवा रंग भरून घेत आहे आणि पूर्णपणे आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। आणि आता हे रंग भरल्यानंतर तुम्ही बघा खूप सुंदर आपला तुळशीची झाडा दिसतोय आणि अप्रतिम सुंदर दिसणारी आपलं तुळशी वृंदावन कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट करून कळवा। आणि आता पूर्णपणे आपण हिरवा रंग भरून घेऊया प्रत्येक पानांमध्ये आणि आता हे शेवटचं सुद्धा आपलं रंग भरून तयार झालेला आहे। आता पूर्णपणे आपलं तुळशीचे झाड तयार झालेलं आहे। पूर्णपणे आपलं रांगोळीचं हे तयार झालेलं आहे। आता ह्याच्यानंतर खालच्या बाजूला आपण चॉकलेटी रंग भरलेला आहे त्याच्या आतमध्ये मी स्वस्तिक काढून घेत आहे। अगदी छोटंसं 3 स्वस्तिक काढून तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला 3 स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। बघू शकाल आता किती सुंदर दिसत आहे आपण स्वस्तिक काढल्यामुळे। आणि आता ही तिसरी सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे स्वस्तिक तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही सुद्धा आपलं स्वस्तिक तयार झालेलं आहे। आणि आता वरच्या बाजूला चॉकलेटी रंग भरलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा अगदी पांढऱ्या रंगाचे टिपक्या ठेवून प्रेस करून घेत आहे। 3 टिपक्या ठेवलेला आहे आणि प्रेस करून घेत आहे आणि आता आपला ही तुळशीचे वृंदावन तयार झालेलं आहे। कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडली तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। चला आता आवडले तर नक्की एक लाईक करा। उद्या भेटूया असंच एक जबरदस्त रांगोळी सोबत। तोपर्यंत बघत राहा। बाय बाय, थँक्यू।